नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. निसर्गाच्या प्रलयापुढे कोणाचं काही चालत नाही आणि तेच पुन्हा एकदा बघायला मिळालं उत्तराखंडमध्ये. एक हिमकडा कोसळतो काय, पाण्याचा एक मोठा प्रवाह येतो काय, धरणाच्या भिंती वाहून जातात काय. आताही या क्षणाला तपोवन पॉवर प्रोजेक्टच्या 2 बोगद्यांमध्ये काही लोक अडकल्याची भीती जी व्यक्त केली जाते. विविध टीम ज्या आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे का घडलं, नेमकं कसं घडलं, आता नेमकी या सगळ्या याच्यातली परिस्थिती काय हे जाणून घ्यायचं आपल्याला या विशेष शो मध्ये. मृत्यूचा थरा. एक हिमकडा कोसळला, पाण्याचा फार मोठा प्रवाह आला आणि होत्याचं नव्हतं झालं. या क्षणाला तिथे असणाऱ्या रहिवाशांना सुद्धा काय करावं याबद्दल काही सुचलं नाही, कारण जे काय घडलं ते अगदी क्षणात अचानक. बघूया स्पेशल रिपोर्ट. ये तस्वीर हम आपको बिल्कुल नज़दीक से दिखा रहे हैं. ये सबसे पहली जगह जब ग्लेशियर टूट के गिरा, ये पहला पावर प्रोजेक्ट था जहां पर इसने हिट किया है और उसके बाद ये सैलाब लगातार आगे बढ़ता चला गया. और अभी आप तस्वीरें देख रहे हैं, तस्वीरों में आपको बिल्कुल नज़र नहीं आएगा यहाँ पर किसी प्रकार का पावर प्रोजेक्ट भी रहा होगा. कर्मचारी काम भी करते रहे होंगे क्योंकि सब कुछ बहा कर ही आगे ले गया है. जिस वीडियो को न्यूज़ 18 इंडिया ने दिखाया है उसी जगह पर मैं यहीं पर खड़ा हूं. यहीं से वो वीडियो बनाया गया था और रविवार को जिस वक्त सैलाब आया था कुछ लोग इसी जगह पर खड़े थे और यहीं से उस वीडियो को बना रहे थे. इस तरफ से देखने लगे कि उस तरफ से बाढ़ आ रही है. बहुत सारे लोगों ने आवाज़ें दी कि उधर से कुछ पानी का मलबा और उधर से धूल धक्कड़ बहुत ज़्यादा आ रही है, तो समझने का मौका भी नहीं मिला. महाप्रलयातील ते 120 सेकंद. अभी जो लाइफ की हमें उम्मीद है वो टनल में ही है, तो इसीलिए हमने अपने सभी फोर्सेस को यहाँ पर लगा रखा है. एक कोऑर्डिनेटेड एफर्ट चल रहा है. हमारी अपनी एसडीआरएफ की टीम है, हमारे एनडीआरएफ है, आईटीबीपी है, आर्मी है. गाळात अडकलेल्यांचा शोध. भागने की कोशिश तो किया होगा उसने, तो पत्नी उसकी बाहर से उसकी हवा से पत्नी कहाँ से ले गई. लकड़ी के लिए आ रखी थी वो, तो बाहर के साथ बह गई. महाप्रलयानंतर अश्रूंचा पूर. रविवारी 7 फेब्रुवारीला उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात अडकलेल्यांचा अद्यापही शोध घेतला जातोय. अचानक नदीच्या पाण्यासोबत आलेल्या गाळाखाली लोक दाबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. महाप्रलयामुळे या बोगद्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालाय. तो काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मोठमोठ्या मशीन्सच्या सहाय्याने एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, सैन्य, आयटीबीपी आणि उत्तराखंड पोलिसांकडून दिवस रात्र बचाव कार्य सुरू आहे. बोगद्यातील गाळ काढला जातोय. गाळात अडकलेल्या काहींचा जीव वाचवल्यामुळे कधी समाधान तर कधी मृतदेह पाहून होणारं दुःख, अशा द्विधा मनस्थितीत जवानांकडून बचाव कार्य केलं जात आहे. पण याच दरम्यान आता 7 फेब्रुवारीचे 2 व्हिडिओ समोर आलेत. हे 2 व्हिडिओ पाहून तो महाप्रलय किती भीषण होता याचा अंदाज येईल. पहिलं दृश्य ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं आहे. अवघ्या काही क्षणात हा प्रकल्प महाप्रलयात वाहून गेला. तर दुसरं दृश्य डोंगरातून वेगानं वाहत येणाऱ्या महाप्रलयाचं आहे. या महाप्रलयात अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. लोकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी याचना केली, पण निसर्गाच्या रौद्र रूपासमोर त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. हे दृश्य ऋषीगंगा प्रोजेक्टमध्ये आलेल्या महाप्रलयाचं आहे. या दृश्यात पाणी आणि गाळाचा महाकाय लोंढा पाहायला मिळतोय. डोंगराच्या अरुंद खोऱ्यातून प्रचंड वेगानं वाहत येणारं पाणी आणि गाळ यात पाहायला मिळतोय.
या महाप्रलयानं ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट होत्याचा नव्हता झाला। त्या भीषण प्रलयाच्या खुणा आजही कायम आहेत। ये पहला स्पॉट था जिसने ग्लेशियर ने जिसको सबसे पहले हिट किया और इसके बाद यहाँ से ये पूरा सैलाब आगे बढ़ता चला गया। उसके बाद ऋषिगंगा डैम टूटा और उसके बाद आगे कई सारे पुल तोड़ते हुए ये सैलाब आगे बढ़ा है। ये तस्वीर हम आपको दिखा रहे हैं जहाँ पर अभी सैलाब का वो मंजर आपको नजर आएगा। तस्वीरों के जरिए देखिए कि जो मिट्टी है वो गीली है और अभी भी जो पत्थर हैं मिट्टी है वो सरकती हुई आपको नजर आएगी। एसडीआरएफ की टीम यहाँ पर लगी हुई है, लगातार रेस्क्यू का काम किया जा रहा है। कोशिश ये की जा रही है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों का पता लगाया जा सके। एसडीआरएफ के जवान यहाँ पर मौजूद हैं, उनसे बात कर लेते हैं। सर, ये जगह क्या थी, क्या था यहाँ पर? ये ऋषिगंगा प्रोजेक्ट था। तो ये यहाँ पे बेसिकली डी टैंक के नाम से प्रोजेक्ट चल रहा था। अच्छा। काम चल रहा था इसमें। और यहाँ पे बता रहे थे कि ज़्यादा लोगों की संख्या नहीं थी। अच्छा। लोकल का एक गांव का एक ही बंदा था, बाकी कुछ कंफर्म नहीं है। अच्छा। लोग कम थे यहाँ पे। अच्छा, तो बेसिकली जो फ्लड आया तो सामने यहाँ पे हिट किया, उसके बाद से रोल हुआ यहाँ पे। मतलब मेन फोर्स यहीं पे लगा सारा उसका। पहली जगह यही थी, पहली जगह यही थी जिसपे हिट हुआ। ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट उद्ध्वस्त केल्यानंतर महाप्रलयानं अवघ्या 15 मिनिटात तपोवन विष्णुगड हायड्रो पॉवर प्रोजेक्टला अजगरी विळखा घातला। त्यावेळी वीज प्रकल्पाच्या बॅरेजवर काही लोक काम करत होते। समोरून महाप्रलय येत असल्याचं पाहून ते हादरून गेले। त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण महाप्रलयाच्या पाण्यासमोर त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आणि बॅरेजवर असलेले लोक वाहून गेले। तपोवन विष्णुगड हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये काम करणारे 20 ते 30 जण अद्यापही बेपत्ता आहेत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या काही सेकंदात सगळं काही महाप्रलयात वाहून गेलं। कुणालाही जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही। अरे टावर कैन भी गया, टावर कैन भी गया था। एक मर गया। अरे बेचारे गए काम नहीं। हिमकडा तुटल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने तपोवन विष्णुगड हायड्रो पॉवर प्रोजेक्ट उद्ध्वस्त झाल्याचं या दृश्यातून स्पष्ट झालंय। पहिलं दृश्य महापुराच्या पूर्वीचं आहे। त्यामध्ये तपोवन हायड्रो पॉवर प्रोजेक्ट पाहायला मिळतोय, पण महाप्रलयानंतर तपोवन मधील पॉवर प्रकल्पाची ही अशी अवस्था झाली आहे। पाणी, गाळ आणि मोठमोठ्या दगडांचं सर्वत्र साम्राज्य पसरलंय। अचानक एकाएक इस तरफ से देखने लगे कि उस तरफ से बाढ़ आ रही है। बहुत सारे लोगों ने आवाज़ें दी कि उधर से कुछ पानी का मलबा और उधर से धूल धक्कड़ बहुत ज़्यादा आ रही है, तो समझने का मौका भी नहीं मिला। लेकिन जैसे ही हमारे मुंह के सामने ये फ्लड आया और फ्लड आते देखते देखते इस पियर के ऊपर जो हमारी कैनाल बन रही है, बैराज का जो अप स्ट्रीम है, इसके ऊपर हमारे 100 के आसपास लोग सरिया बांध रहे थे, सेटरिंग कर रहे थे। जो रूटीन के काम थे उस काम को कर रहे थे। उस काम करने में हमारे सुपरवाइजर, इंजीनियर और टेक्निकल जितने भी स्टाफ थे सारे उसके ऊपर खड़े थे। उन लोगों को जब तक हम लोग किसी से मोबाइल से कांटेक्ट कर पाते, जब तक किसी को सीटियां बजा पाते, आवाज दे पाते, तो वो समझ नहीं पाए, क्योंकि नदी का बहाव इतना तेज होने लगा कि उनको हमारी आवाज भी नहीं सुनाई दी। तपोवनच्या डोंगराळ भागातून आलेल्या प्रलयानं सगळं काही नेस्तनाबूत केलंय। त्या प्रलयानंतर ही परिस्थिती पाहायला मिळतेय। तपोवन पॉवर प्रोजेक्ट मध्ये आज सर्वत्र माती आणि गाळ पसरलाय। इतकंच नव्हे तर या प्रलयात एक पूलही नष्ट झालाय। त्या पुलाचे केवळ अवशेष उरलेले आहेत। हा पूल भॅग्यूल या गावासाठी बांधण्यात आला होता, पण महापुरात पूल वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीने गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि मदत पोहोचवली जाते। एक ऐसा पुल जिसने भंग्यूल गांव, जो आप सामने गांव देख रहे हैं, इस गांव को जोड़ने वाला एक बहुत बड़ा झूला पुल होता था। और उस पुल की तस्वीर अब ये आपके सामने है। जो सैलाब 7 फरवरी को यानी रविवार को आया था, उस सैलाब ने इस पुल के परखच्चे उड़ा दिए। ये तस्वीरें इसलिए आपको दिखा रहे हैं क्योंकि ग्राउंड जीरो पर इस वक्त न्यूज़ 18 इंडिया पहुंचा है और आपको ये सभी हकीकत जो अब सैलाब के बाद की जो स्थिति है वो दिखा रहे हैं। महाप्रलयामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। परिस्थिती पुन्हा सामान्य होण्याकरता बराच कालावधी लागणार आहे, पण सध्या वेगानं बचाव कार्य केलं जात आहे। तपोवन विष्णुगड हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आणि तिथल्या 2 बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले जात आहेत। दिवस रात्र बोगद्यातील गाळ काढला जातोय।
नौदलाच्या मरीन कमांडोंना पाचारण करण्यात आलंय. गाळात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तपोवन के एनटीपीसी पावर प्रोजेक्ट में इस वक्त जहां एक तरफ रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है, मलबा निकाला जा रहा है, रात दिन काम किया जा रहा है ताकि कुछ लोग जो जीवित हो उन्हें बचाया जा सके, वहीं दूसरी तरफ अब यहां पर नेवी के तैराक हैं उनको बुलाया गया है। डाइवर्स यहाँ पर पहुँचे हैं, इंडियन नेवी के आप देख सकते हैं कई सारे जवान यहाँ पर हैं और वो अपने इक्विपमेंट के साथ पहुँचे हैं, क्योंकि जो डाइवर्स हैं उनमें से ये लोग अभी जो है अंदर जा चुके हैं, क्योंकि ये वहाँ पर जब गए थे तो इनको सिर्फ वहाँ पर मिट्टी मिली थी और इस वजह से ये लोग बाहर आए और अपने पूरे जो अनुभव अंदर का था उसको अपने अधिकारियों को बताया। लष्कर, नौदल, ITBP, NDRF आणि SDRFच्या जवानांकडून ऑपरेशन जिंदगी राबवलं जात आहे. पण वेळ निघून चालल्यामुळे लोकांचा धीर सुटतोय. महाप्रलयानंतर आता अश्रूंचा बांध फुटलाय. तपोवन पासून रेणी गावापर्यंत शोककळा पसरली आहे. बुधवारी तसंच गुरुवारी तपोवन आणि जोशीमठ परिसरात अधूनमधून पाऊस होत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळाही येतोय. यहाँ पर कुछ लोग हैं हमारे साथ जो कि जिन्होंने अपने किसी को खोया है और ये देखिए तस्वीरें, ये लोग घर नहीं पहुंच पा रहे हैं क्योंकि जो कनेक्टिविटी है वो पूरी तरह से टूट चुकी है। क्या हो गया? कौन था? इसकी दीदी थी। क्या हो गया? हस्बैंड का दीदी ना। अच्छा। हाँ, वो लकड़ी के लिए आ रखी थी, वो तो बाढ़ के साथ बह गई। हाँ। मम्मी थी इसकी, ये तो 3 भाई है। अच्छा। मम्मी संभाल रही थी, पढ़ा रही थी, कष्ट कर रही थी इनके लिए, फिर मम्मी तो चले गई। अच्छा। अब किसने करना है इनके लिए कष्ट? अशातच जोशीमठ परिसरात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हेलिकॉप्टर सेवेवरही त्यामुळे परिणाम झालाय. वातावरणाच्या लहरीपणामुळे तपोवन आणि ऋषीगंगा परिसरात सुरू असलेल्या बचाव कार्यात अनंत अडचणी येत आहेत. पण बचाव दलानं अद्यापही प्रयत्न सोडलेले नाहीत. दिवस रात्र बचाव कार्य सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर याचबद्दलचा आणखीन एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मृत्यूचा थरार या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हो, तो मृत्यूचा थरारच होता आणि अजूनही त्याची भीती, त्याची दहशत, त्याचं सावट हे हटलेलं नाही. हिमकड्याचा तुकडा कसा काय तुटला? ऐन हिवाळ्यामध्ये हा तुकडा तुटणं अशक्य असं बहुतांशी संशोधकांचं म्हणणं आहे. पण जर तो तुटलाच आहे तर त्या पाठीमागचं नेमकं कारण काय, याबद्दलची चिंता जी आहे, याबद्दलचा शोध जो आहे, विश्लेषण हे संशोधकांच्या वतीने केलं जात आहे. बघूया स्पेशल रिपोर्ट. ऋषीगंगा खोऱ्यात महाप्रलय का आला? उत्तराखंडमध्ये महाप्रलय येण्याचं कारण काय? हिमकडा तुटण्यामागचं सत्य काय? हिमकडा तुटण्याची अनेक कारणं. हिवाळ्यात हिमकडा का तुटला? रविवार सकाळची ही दृश्य पाहून काळजाचा थरकाप उडतो. उत्तराखंडच्या ज्या परिसरात हे नैसर्गिक संकट ओढावलं होतं तिथं अद्यापही कुणी पोहोचलं नाही. जोशीमठच्या ज्या परिसरात ही घटना घडली ती कशी आणि का घडली याचं उत्तर कुणाकडेच नाहीये. या महाप्रलयाविषयी केवळ तर्कवितर्कच लावले जात आहेत.
तापमान वाढल्यामुळे हिमकडा तुटला आणि त्यामुळे डोंगर दऱ्यात महापूर आल्याचं हिमकड्यांविषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना वाटतंय। विशेष म्हणजे तापमान वाढल्यामुळेच हिमकडा तुटल्याविषयी संशोधकांमध्ये एकमत असल्याचं पाहायला मिळतंय। पण हे कसं आणि का झालं हाच खरा प्रश्न आहे। देखिए 2000 में मैं गंगोत्री ग्लेशियर में था। वहाँ पे एक ट्रिब्यूटरी ग्लेशियर, एक बड़ा ग्लेशियर होता है, उस बड़े ग्लेशियर की कई सहायक ग्लेशियर होते हैं। उसको वो सहायक ग्लेशियर भी पीछे पिघलते हैं और मेन मुख्य ग्लेशियर भी पीछे पिघलता है। दोनों में कुछ ऐसा ऊंचाई नीचाई का अंतर पड़ जाता है कि वो सहायक ग्लेशियर मुख्य ग्लेशियर में लटकते हुए नजर आते हैं और उनको हैंगिंग ग्लेशियर भी बोलने लगते हैं। तो बहुत बार ऐसा होता है कि ये जो सहायक हैंगिंग ग्लेशियर होते हैं उनसे बहुत ज़्यादा मलबा आता है। थोड़ा बहुत अगर स्नो बर्फ़ पिघली या बरसात हुई और वो मलबा फिर आने के कारण नदी ब्लॉक हो जाती है और जिसके कारण कि वो बर्स्ट करता है और फ्लैश फ्लड आ जाता है। उपग्रहानं टिपलेली ही छायाचित्र जरा निरखून पहा। याच छायाचित्रांवरून संशोधक त्या नैसर्गिक संकटाच्या कारणांचा शोध घेत आहेत। रविवारी हवामानात असा कोणता बदल झाला ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली याचाही शोध घेतला जातोय। याविषयी काही तर्क मांडले जात आहेत। थिअरी क्रमांक 1, उपग्रहाने उत्तराखंडच्या ज्या परिसराचं छायाचित्र टिपलं आहे त्याचा आता अभ्यास केला जातोय। हे छायाचित्र पाहून संशोधकही हैराण झालेत। सरोवरातील पाणी डोंगरातून वेगानं खाली येत असताना निर्माण झालेल्या घर्षणामुळे हिमकडा वितळला, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। नद्यांना महापूर आला आणि पाहता पाहता त्यानं महाप्रलयाचं रूप धारण केलं असावं असा IITच्या संशोधकांचा अंदाज आहे। सरोवर फुटल्यानंतर डोंगर दऱ्यातून पाणी उतारानं खालच्या दिशेनं वाहत आलं। त्यामध्ये माती आणि दगडगोटे होते। या महाप्रलयाच्या वाटेत जे काही आलं ते निस्तेनाबूत झालं। या महाप्रलयानं परिसरात एकच हाहाकार उडवून दिला। एक संभावना ये भी हो सकती है कि जो क्रिवासेज होते हैं, जो क्रैक्स होते हैं, हिमालय सक्रिय है उसके कारण भी दरारें पड़ती हैं। उन दरारों में धूप पड़ ही रही है, पानी पड़ा, स्नो आई गई, पिघली, उसके कारण फिर ये भी हो सकता है कि वो ग्लेशियर का एक बड़ा सा टुकड़ा भी उससे टूट गया हो। 7 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये केदारनाथ मध्ये अशाच प्रकारे महाप्रलय आला होता। छौराबारी या परिसरातील हिमकडा तुटल्यामुळे केदारनाथ मध्ये महाप्रलय आल्याचं उघड झालं होतं। पण धौलीगंगा नदीला महापूर का आला? उणे तापमान असतानाही हिमकडा का तुटला? असे एक ना अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत। संशोधकांमध्येही या नैसर्गिक दुर्घटनेविषयी एकमत नाहीये। याविषयी वेगवेगळे तर्क आणि थिअरीज मांडण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। निसर्गाने आपला प्रलय दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाहीये, पण काही वेळेला यात निसर्गातल्या काही गोष्टी असू शकतात किंवा काही वेळेला माणसांच्या देखील चुका असू शकतात। पण माहित नाही, घडलंय ते आपल्या समोर आहे आणि यामध्ये नाहक बहुतांशी लोक यामध्ये आपण गमावली आहेत। मृत्यूचा हा थरार याबद्दल आपण सविस्तर जाणून घेतलं। यानंतर या विशेष रिपोर्टमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।